देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती आणि या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासाचे काही विषयावर चर्चा होऊन काही विषयाला मान्यता देण्यात आलेली होती। आता या विषयाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत। दरवर्षी सातत्यानं याविषयी आमच्या माध्यमातून मी स्वतः या सगळ्या घोषणेची काय स्थिती आहे हे जाणून घेत असतो आणि आजही माननीय विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी मी इथं आलेलो होतो आणि जे निर्णय मंत्रिमंडळाने घेतले होते मराठवाड्याच्या विकासाचे अनुशेषा संदर्भात याची स्थिती काय आहे ही जाणून घेतली। विशेषतः सिंचनाची स्थिती अतिशय दुर्दैवी आहे। या संदर्भात जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा मी मागच्या आठवड्यात भेटलेलो आहे। जो काही मराठवाडा वॉटर ग्रिड प्रकल्प असेल, नदीजोड प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पाला सातत्यानं सरकार मराठवाडा दुष्काळ मुक्त करू अशा प्रकारची घोषणा करत असतं, जाहिराती करत असतं, मतं मागत असतं। प्रत्यक्षात आजही मराठवाड्यामध्ये अनेक गावात टँकर चालू आहे। म्हणून या विषयाकडे सरकार मला आश्वस्त केलं की याविषयी निश्चित येणाऱ्या काळात पूर्ण प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं होत आहेत। जो नदीजोड प्रकल्प आहे याच्यातून जवळपास 90 TMC पाणी मराठवाड्याला मिळू शकतो। पण तो मला असं वाटतं लबाडाच्या घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसतं आणि म्हणून मला असं वाटतं या विषयावर सातत्यानं लक्ष देऊन आम्ही आहोत आणि म्हणून त्याच्याविषयी आज मी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली। विभागीय आयुक्त काय एक समन्वयक आहे, ते काही इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी नाही, परंतु त्यांना या सगळ्या विभागाचं एक रिव्ह्यू त्यांच्याकडं आलेला होता। मला वाटतं तेवढी माहिती मी घेतली। फार समाधानकारक स्थिती राज्य मंत्रिमंडळाने 2023 साली घेतलेल्या निर्णयाची नाही असं मला तरी जाणवलं। हे एवढं काही सरकार दूधखोळं किंवा अपंग नसतं आणि मुख्यमंत्री काय एवढं एकदम कोणी काही केलं म्हणून त्याच्यातले ऐकतील किंवा असक्षम आहे किंवा निर्णय घेण्यास सक्षम नाही असं त्याचा अर्थ नाही। खरं तर सरकारच आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही म्हणून या सगळ्या गोष्टी होतात असं माझं मत आहे। 4 महिला लोकप्रतिनिधींचे कुंडू प्रमाणपत्र अवैध ठरवले जाऊन निरंकुश काल संताप व्यक्त केला सरकारवर टीका केली। आता हे राजकीय आरक्षण त्याचं घ्यायचं की नाही का शैक्षणिक घ्यायचं त्याच्यासाठी झालं हा पण एक विचार करण्याचा वेळ आहे असं माझं याच्यातलं मत आहे। कारण आपण कुणबी प्रमाणपत्र हे खऱ्या अर्थानं शैक्षणिक हेतूनं शिक्षणासाठी नोकरीसाठी हे प्राप्त केलेलं आहे, निवडणुका लढविण्यासाठी नाही असं याच्यातलं माझं तरी मत आहे। हे व्यक्तिगत मत आहे माझं।